सरकारच्या खातेबदलावर आम्ही समाधानी नाही. कोकाटेंसारखे मंत्री म्हणून का पोचले जात आहेत? कोकाटेंच्या खातेपालटावर छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंची प्रतिक्रिया. रमीराव यांचं अभिनंदन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक्सपोस्ट. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळो अथवा न मिळो, मात्र महायुतीमधल्या मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे सिद्ध, असं टीकास्त्र. क्रीडा खात्याचं काम करताना कोकाटेंनी भूतकाळातील चुका टाळाव्यात. रोहित पवारांचा कोकाटेंना सल्ला. तर दत्ता भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेलं वादाचं ग्रहण दूर करतील, रोहित पवारांची अपेक्षा. 2 वर्षांनी कोकाटे 70 गाठतायत. असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा उद्देश काय? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल. कोकाटेंच्या खातेपालटावर दमानियांकडून तीव्र नाराजी व्यक्त. माणिकराव कोकाटेंना युवक कल्याण खातं दिलं तर ते नक्कीच रमीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नेतील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांचं टीकास्त्र. कोकाटेंना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची विनंती केली. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये थोरात यांचा पक्षप्रवेश पार पडेल. विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आज संध्याकाळी हा पक्षप्रवेश पार पडेल. यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेशावेळी मंत्री संजय राठोड यांची देखील उपस्थिती. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले. बॅनरवर बाप तो बाप रहेगा असा उल्लेख. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना डिवचण्याचा प्रयत्न. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. अनिल अंबानींना ईडीचं समन्स. 5 ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यामध्ये चौकशी होणार. अनिल अंबानींच्या 35 ठिकाणांवर ईडीनं छापेही टाकले होते. झिशान सिद्दीकी धमकी प्रकरणी एकाला अटक. 19 ते 21 एप्रिल दरम्यानच्या झिशान सिद्दीकी यांना डी कंपनीच्या नावावर धमक्या देण्यात आल्या होत्या. धमकीचे ईमेल पाठवून 10 कोटींची मागणीही केली होती. पुण्याच्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरची घटना. गाडी घसरल्यानं आणि मागून आलेल्या कारनं संबंधित व्यक्तीला चिरडलं. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य. उंदराने रुग्णाचे पाय कुरतडल्यानंतर आता महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील मुख्य मार्गावरील दुकानाला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनेची दखल. अकोल्यात पोलिसांकडून जुन्या शहरातील सोनटक्के भागात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली. गुन्हेगारानं कान पकडून नागरिकांची माफी मागितली. हिंगोलीच्या सेनगावमध्ये रेती माफियांचा महसूल पथकावर हल्ला. महसूल पथकानं अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर पकडल्यानंतर कारवाईसाठी नेत असता हा हल्ला केला. 7 जणांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील खासगी शाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. तक्रार करू नये म्हणून शिक्षकानं विद्यार्थिनीला धमकी दिली होती. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल. मालवाहू वाहनानं घरी परत येत असलेल्या एका व्यावसायिकासह चालकाला 6 सशस्त्र हल्लेखोरांनी लुटलं. दोघांना अटक. फरार 4घांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमधील उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तब्बल 1200 किलोमीटरचा पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची 10 पथकं दरोडेखोरांचा शोध घेत होती. 19 जुलैला वृद्ध उद्योजकाच्या घरावर दरोडा पडला होता. जळगाव जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. हाच आरोपी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय. 40 गावातून पकडण्यात आलं होतं. तब्बल 64 कोटी रुपये किमतीचं अफेटामाइन ड्रग. कालच्या मालेगाव बॉम्बस्फोट निकालाचा मालेगावातील जनजीवनावर परिणाम नाही. जातीय सलोखा तसंच शांततेची परंपरा कायम राखत मालेगावकरांचं दैनंदिन जीवन सुरू आहे.